अंबरनाथच्या पालेगाव भागातील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे। या संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत। उर्मिला याच संकुलात वास्तव्याला असून त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भरोटिया यांना भाड्याने दिला आहे। ऑक्टोबर महिन्यात भाडे करार संपल्यानंतर उर्मिला यांनी मॉन्टी यांना फ्लॅट सोडण्याची विनंती केली। यावरून दोघांमध्ये वाद झाले असून त्यांचे झटापटीत रूपांतर झाले। काही वेळानंतर मॉन्टी भरोटिया हे काही लोकांसोबत पुन्हा उर्मिला यांच्याकडे गेले आणि त्यांनी उर्मिला यांच्यासह त्यांच्या 2 लहान मुलांना मारहाण केली। तसेच घरातील सामानाची तोडफोड करून महापुरुषांच्या फोटोचीही विटंबना केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर उर्मिला यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र तक्रार दाखल करण्यासाठी त्यांना 3 दिवस चकरा मारायला लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अखेर बुद्धिस्ट फोरमच्या सदस्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। या प्रकरणात मॉन्टी भरोटिया यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, सासू आणि 8 ते 9 महिला व 4 पुरुष अशा एकूण 14 जणांवर मारहाण, विनयभंग, ॲट्रोसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। उर्मिला जगताप यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली असून आरोपीवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे। जानेवारीला त्याला घर दिलं होतं एजंट वाया, ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं व्हेरिफिकेशन आहे त्याचं। 30 नोव्हेंबरला त्याचा ॲग्रीमेंट संपला होता, त्या पद्धतीने त्याला 31 ऑक्टोबरला घर खाली करायला सांगितलं गेलं होतं। पण त्याने घर खाली न केल्यामुळे मी त्याला फोन केला होता सकाळी की तू घर खाली कर। तुम्हाला मी घर खाली नाही करणार असं सांगितल्यानंतर मी माझी मम्मी आणि ताई त्याच्या घरी गेलो की आपण बोलूया आणि त्याला सांगू की तू 31 तारखेपर्यंत घर खाली कर। घरी गेल्यानंतर त्याची अरेरावी भाषा सुरू झाली, मी घर खाली नाही करणार, जा काय करायचं आहे कर, जा पोलीस स्टेशनला जा म्हणून। आणि त्याने घाणेरड्या शिव्या देणं सुरू केलं, माझ्या बहिणीला मारणं सुरू केलं। त्याची बायको माझ्या बहिणीवर चढली, तिला सापट्या वगैरे मारल्या। मी पटकन एजंटला आणि माझ्या जिजूंना फोन करून बोलवलं। त्यांच्या घाणेरड्या शिव्या आणि तो पिलेला होता, सगळ्यात महत्त्वाचं त्याने दारू घेतलेली होती, त्या मध्यस्थितीमध्ये त्याने माझ्या बहिणीला मारलं आहे। आणि वरून त्यांनी इथे 12:30 वाजता येऊन NC नोंदवली आमच्या नावाची। आम्ही लिगल ॲक्शन घेत होतो ज्या पद्धतीने त्यांना घरातून काढता येईल। त्यानंतर 3 वाजता त्यांनी पूर्ण प्लॅनिंग प्लॉटिंग करून माझ्या बहिणीच्या घरामध्ये 25 ते 30 महिला आणि पुरुष घुसून तिच्या घरामध्ये तिचे 2 अल्पवयीन मुलं, एक 15 वर्षाचा, एक 11 वर्षाचा असताना तिला मारलं, तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या, तिच्या घरातले जे महापुरुष आहेत त्यांच्या फोटो आहेत त्याचा अवमान केला आहे, घरातलं सामान आहे त्याचं तोडफोड केलं आहे, तिचा 15 वर्षाचा मुलगा आहे त्याचा गळफास घेऊन त्याला मारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे। आणि त्याच्यानंतर तेच लोक पुन्हा इकडे त्यांचीच बाजू मांडली जाते। आम्ही इथे आल्यानंतर 112ला कॉल केल्यावर माझ्या बहिणीचं MLC झालं। त्यांच्यावर जर मारहाण झाली होती तर त्यांच्यावर MLC का नाही झाली, त्यांचं डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी का नाही केली, आमचा हाच प्रश्न आहे। आणि जो आम्ही इथे मॉन्टी भरोटिया आहे त्याने दारू घेतलेली होती, पोलिसांना वारंवार सांगत होतो, तरीही त्याचं मेडिकल चेकअप झालेलं नाही आहे, त्याची कोणतीही वैद्यकीय तपासणी झालेली नाही आहे। आज 12 तारीख आहे, आम्ही 3 दिवसापासून रोज फिरतोय, इथे रोज येतोय की आमची पोलीस कंप्लेंट त्यांनी लॉन्च करावी। पण ज्या माई आहेत मध्यस्थी व्यक्ती, त्या 15 वर्षाच्या मुलाला प्रेशराईज करतायत की तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, तुझ्या शिक्षणाला प्रॉब्लेम येणार, घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आमचा गुन्हा दाखल कोणीही करत नव्हतं, आम्हाला सगळेजण दाबवण्याचा प्रयत्न करत होते। तर सकाळी 11:30 वाजता घडला होता। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो, कंप्लेंट पण केली, आमची कोणी तक्रार घेत नव्हतं। आज 12 तारीख आली, 4 दिवस झाले, पण आम्हाला कोणीच मदत नाही केली। मध्ये बसलेल्या ज्या माई होत्या त्याही त्यांच्या साईडनी बोलत होत्या, याही त्यांच्या साईडनी बोलत होते, आमची कसलीच तक्रार घेतली नाही। पण बुद्धिस्ट फोरमच्या वतीने सगळं आमचं आजही सॉल्व झालं आणि आज तक्रारही आमची नोंदली गेलेली आहे। पण त्यांनी म्हणजे आम्हाला काही बोलूच देत नव्हते, तुम्ही गप्प बसा, तुम्ही गप्प बसा, ह्याच गोष्टी होत्या आणि त्यांच्याच साईडनी बाजू घेऊन त्या माई बोलत होत्या। मला हे म्हणायचं, जर तुम्हाला पोलीस मित्र म्हणून तुम्हाला जर नेमलं आहे तर तुम्ही दोघी बाजू, जे स्त्रियांचे 2 बाजू ते करा। आणि माझ्या मुलालाही त्यांनी खूप प्रेशर टाकून तुझं फ्युचर खराब करू वगैरे करून हे केलं माझ्या मुलाला। आता तो आजारी माझा मुलगा।